श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. फक्त एक गुरुवार तुम्ही हा एक उपाय करून तर पहा. संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी पण संकट आहे, जे पण दुःख आहे, जे पण दारिद्र्य आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारची संकट, म्हणजे घरामध्ये जर तुमच्या वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, नजर दोष असेल किंवा कोणत्याही प्रकारची इतर बाधा असतील किंवा त्याचबरोबर जे आहे पैशासंबंधित समस्या असतील, आजारपण असेल, तर ह्या कोणत्याही समस्या जर तुमच्या घरामध्ये उद्भवत असतील तर तुम्हाला संध्याकाळी दिव्याखाली जी आहे ही एक वस्तू ठेवायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या संकटांपासून निवारण हे मिळणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. दिव्याला ज्ञानाचे, प्रकाशाचे, बुद्धीचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण दिवा आपल्या घरी प्रज्वलित करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये जेवढ्या पण नकारात्मकता असतात, ज्या पण वाईट शक्ती असतात, त्या सगळ्या दूर होत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे सकारात्मकता वाढते, सकारात्मक वातावरण तयार होत असतं. आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदशा जर नीट नसेल तरीसुद्धा काही आपल्याला समस्या उद्भवतात, जसं की शनीची 7.5 असू दे किंवा राहू, केतू, गुरु, मंगळ, हे जर ग्रह खूप महत्त्वाचे हे ग्रह आहेत आणि जर ह्या ग्रहांचा आपल्याला काही दोष असेल आणि हे ग्रह जर आपले मजबूत नसतील तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. म्हणूनच जे आहे आज गुरुवारी आपण काही गुरुची सेवा केली, म्हणजे गुरुचे उपाय केले, गुरुग्रह मजबूत करण्याकरता जर आपण काही उपाय केले तर त्याच्यामुळे जे आहे आपल्या आर्थिक समस्या कधीही उद्भवत नाही, आपल्याला पैशाच्या कधीही अडचणी येत नाही. आणि त्याचबरोबर आज गुरुवारच्या दिवशी जे श्री हरी विष्णूंच्या सेवेला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर चला जाणून घेऊया आपल्याला तो उपाय काय करायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या समस्यांपासून निवारण हे मिळणार आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला संध्याकाळी जे आहे आपल्या देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे आणि त्याचबरोबर जे आपल्याला एक दिवा तयार करायचा. तर दिव्यामध्ये आपल्याला लांब वात लागणार आहे, म्हणजे लांब वात म्हणजे 2 वातीची एक वात करून आपल्याला त्या दिव्यामध्ये ती वात ठेवायची आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला गाईचंच तूप वापरायचं आहे. म्हणजे मी बऱ्याचदा सांगते, काही विशेष तिथीला काही विशेष उपाय केले तर त्याचं आपल्याला कित्येक पटीने शुभ फळ मिळत असतं. म्हणूनच जसं आपण माता लक्ष्मी, म्हणजे हे जर धन प्राप्ती करता किंवा मनोकामना पूर्ण करण्याकरता जर आपण काही उपाय करत असतील तर त्याच्यामध्ये गाईचंच तूप आपल्याला टाकायचं हे असतं. आपल्याला देवघरामध्ये जे अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची, त्याचबरोबर जो हा दिवा आहे तो सुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा माता लक्ष्मीला आपल्याला सांगायची आहे. आणि इच्छा बोलल्यानंतर आपलं नाव आणि आपलं गोत्रसुद्धा म्हणायचं. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती असेल तर म्हणा, नाही माहिती असेल तर कशा म्हटलं तरीही चालणार आहे. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला 5 हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. 5च दाणे आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचे घ्यायचे आहेत. फक्त ते डाळ जी आहे ती अखंड असली पाहिजे, कुठेही तुटलेली नसली पाहिजे किंवा कुठेही किडलेली वगैरे अशी नसली पाहिजे. अखंड 5 आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचे दाणे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला 11 धने घ्यायचे. धनेसुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत, ते कुठेही तुटलेले वगैरे नसले पाहिजेत. अखंड आपल्याला 11 धने घ्यायचे आहेत. त्याचबरोबर 1 वेलची घ्यायची आणि 1 लवंग घ्यायची. वेलची आणि लवंगसुद्धा आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचे, कुठूनही ते तुटलेले वगैरे नसली पाहिजे. आता आपल्याला 11 धने, 5 हरभऱ्याची डाळ, त्याच्यानंतर 1 वेलची आणि 1 लवंग ह्या आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आणि आपल्याला जे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये जो पण पैसा येतोय तो स्थिर राहिला पाहिजे आणि त्याचबरोबर जी मला अप्राप्त लक्ष्मी आहे ती मला प्राप्त झाली पाहिजे. त्याचबरोबर घरामध्ये जी काही भांडणं होत असतील, संकट येत असतील, पैसा स्थिर राहत नसेल, मुलं सारखी आजारी पडत असतील तर ह्या सगळ्या समस्या आपल्या घरातनं निघून गेल्या पाहिजेत, अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे.
आता ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला जे आहे एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. छोट्याशा प्लेट घ्या आणि त्याच्यावरती हे साहित्य ठेवून द्या जे आपण आता हातामध्ये घेतलेलं ते, आणि त्यावरती जे आहे आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती जे आपल्याला हात जो आपण दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तो त्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथेच बसून महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही कनकधारा स्तोत्रमचं पठण केलं तरीही चालणार आहे. ह्या 2 उच्च कोटीच्या अशा सेवा आहेत. तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं जर पठण करणार असतील तर ते 16 वेळा करा किंवा जर कनकधारा स्तोत्रमचं पठण करणार असतील तर ते 1 वेळा केलं तरीही चालणार आहे. खूपच उच्च कोटीची ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा मानली जाते. फक्त एवढी काळजी घ्या, जो दिवा आपण प्रज्वलित करणार तो किमान 2-3 तास तरी प्रज्वलित राहायला पाहिजे. तेवढं तूप त्याच्यामध्ये नक्की टाका. आणि आता ही सेवा तर आपण केली माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता. त्याचबरोबर माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे, तो सुद्धा दाखवा. त्याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी लवकरात लवकर आपल्यावर प्रसन्न होते. आता ही तर आज आपण सेवा केली. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या शुक्रवारी आपल्याला काय करायचं आहे, स्नान झाल्यानंतर जे आहे हे जे साहित्य आपण दिव्याखाली ठेवलेलं आहे, दिवा आहे तो आपण त्याच्यातली वात आपण निर्माल्यामध्ये टाकून देतो. आणि त्याचबरोबर अगर हा दिवा तुम्ही कणकेपासून बनवला असेल तर तो सुद्धा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकतात किंवा अगर तुम्ही मातीची पणती घेतली असेल तर ती साईडला करून टाका. आणि आता जे साहित्य आपण प्लेटमध्ये ठेवलेलं आहे ते एखाद्या आपल्याला झाडाखाली टाकायचं जेणेकरून पशुपक्षी ते खातील. ही सुद्धा आपल्याकडनं जे आहे म्हणजे एक प्रकारचं दान केल्यासारखंच होतं. आणि अशा ज्या आपण सेवा करतो, अशा ज्या आपण पशुपक्षींना काही गोष्टी खायला देतो त्याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते. आणि जेव्हा आपण ह्या वस्तू तिकडे झाडाखाली टाकणार आहेत त्यावेळीसुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि माता लक्ष्मीचंच नामस्मरण करायचं आहे. कोणत्याही महिन्यातल्या 1 गुरुवारी तुम्ही ही सेवा करून तर पहा, तुम्हाला स्वतः त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप उच्च कोटीची ही सेवा आहे आणि ह्याच्यामुळे माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.